हाय हॅलो, आपलं सर्वांचं यूट्यूब चॅनल दीपालीजमध्ये स्वागत आहे. आज आपण साबुदाणा खिचडीची रेसिपी बघणार आहोत. सर्वात प्रथम आपण त्याच्यामध्ये तेलामध्ये मिरची टाकून घेतली आहे. त्याच्यानंतरून आपण उकडलेली बटाटी त्यात टाकणार आहोत, जेणेकरून त्याच्यामध्ये त्याला स्वाद येईल त्याचा. आणि ही थोडीशी आपण परतून घेणार आहोत. आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ बी टाकणार आहोत. आणि त्याचबरोबर आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपण साबुदाणा खिचडीबरोबर साबुदाणा खीर पण बनवलेली आहे. त्यानंतर आपण त्याच्या साबुदाण्याला मस्त की आपल्या शेंगदाण्याचा कूट लावून घेतलेला आहे, जेणेकरून ती रुचकर लागेल आपल्याला खाण्यासाठी. आता इकडे आपला बटाटा बी परतून झाला आहे मीठ टाकून. आता मी हे त्याच्यामध्ये साबुदाणा टाकत आहे परतण्यासाठी. आता हे असं खालवर करून घ्यायचं, म्हणजे परतले जातं. खिचडी मऊ होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये गावठी तुपाचे 2 चमचे टाकत आहोत, जेणेकरून ती मऊ होणार आहे आणि खायला पण स्वादिष्ट लागेल. अशी ही परतून घ्यायची आहे. त्यासाठी थोडासा गॅस आहे ना हा मंद आचेवर ठेवायचा, जेणेकरून ती परतली जाईल व्यवस्थित पद्धतीने. आता ही आपली खिचडी परतून झालेली आहेत. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू आणि 5 मिनटं त्याची वाफ काढू आपण, जेणेकरून ती खूप छान लागेल. त्याचबरोबर आता उपास असल्यामुळे आपण फळाहार पण करणार आहोत. आता ही तरी पेरू मी कट करून ठेवलेली आहेत. आता वाफ काढून झाली आहे आपली, तर आपण खिचडीला परतून घेऊया परत. अशा पद्धतीने आपली खिचडी साबुदाणा खिचडी बनून झालेली आहे. अशा पद्धतीने आपली संकष्टी चतुर्थीच्या फळाची डिश तयार झालेली आहे. आता ही साबुदाणा खीर मी घेतली आहे, त्याच्यासोबत पेरूचं बी घेतलं आहे आणि अशा ही डिश तयार झालेली आहेत आपली. अशा पद्धतीने आपली संकष्टी चतुर्थी फळाची डिश तयार झालेली आहेत. मित्रांनो, हा दीपाली शौकत चॅनल हा नवीन आहे, याला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा.